आज वार गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025. हे आपलं साधारण 45 गुंठे रान आहे. याच्यामध्ये आपण 13 HP अपोलो ट्रॅक्टर याने रोटरमार्फत सरी काढलेली आहे. 2 ओळीतील अंतर 5 फूट आहे. बघू शकता सरी. ह्याच्यामध्ये आपण खाली पोल्ट्री खत, कोंबड खत टाकून घेतलेलं आहे. ही आहे कोंबड खताची बॅग. कोंबड खत आपला ट्रॅक्टर झाकून ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण रासायनिक थोडंसं असावं म्हणून गिरनार संपूर्णचं सिंगल सुपर फॉस्फेट खाली टाकत आहोत. तसेच बेने प्रक्रियेसाठी आपण ह्याच्यामध्ये बेने प्रक्रिया करता म्हणजे कीटकनाशक व बुरशीनाशक बेने प्रक्रिया करता यामध्ये आपण UPL ची साप पावडर आणलेली आहे. बेने प्रक्रिया करता UPL कंपनीची साप पावडर, कार्बन डेंजिन 12%, मॅग्नोजेब 63% फंगीसाइड, कांडीला बुरशी लागू नये म्हणून. तसेच कीटकनाशकमध्ये आपण योद्धाचा आणलेला आहे. ठेवायचं ती बेन तोडाय घ्यायचं. आता हिथं सावलीला अरे लय खेपा करायला लागते. सवळून तिकडे न्यायचं ठिकठिकाणी 4 साऱ्या इकडे आणा. हा म्हणजे तेवढंच लगेच भिजावता येईल आपल्याला. ज्येष्ठ माणसांचं ऐकावं लागते, काय करताय. तसेच आपण एक दुकानदारांना पिशवी दिलेली आहे, स्पीक ग्रँड झोन म्हणून. तसेच आपण याच्यामध्ये बेसळ डोसमध्ये खाली सिलिकॉनचा वापर करत आहे. सिलिकॉनची एकच बॅग आणलेली आहे. आणि ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून उत्तम प्रतीचं 8 ते 10 महिन्याचं बेन आपण मागवलेलं आहे. हे आहे आपलं बेन, हिरवगार वाढ आहे. हे ऊस आपण 250 रुपयाला 10 ऊस, याप्रमाणे 10 ऊसाची मुळी आपल्याला पडलेली आहे. साधारण आपल्याला हा ऊस 25 रुपयाला पडलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता ह्याची लागण आज करणार आहे. पुढं बघूया कसा ऊस उगवतोय, शेवटपर्यंत किती टनेज बसते, अगदी कारखान्याच्या वजनाच्या पावत्या सहित आपण माहिती देणार आहोत. ठीक आहे, ओके. पुढचा व्हिडिओ बघू. आपण दुहेरी फायदा करणार आहे. या बेडवरती आपण हरभरा, कांदा आणि भुईमूग अशी आंतरपिकं घेणार आहोत का तर घेणार आहोत. ह्याच्यामध्ये अगोदर आपण सगळ्या बाजरीचं रोटावेटर करून घेतलेलं आहे. वेस्टचा शेणखत काय अवेलेबल आहे त्यावेळेला झालेलं नाही, त्यामुळं आपण अशा प्रकारच्या कोंबड खताचा वापर करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.